प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही ठळक बातम्या। सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडे यांची गुप्त भेट। राजन साळवींच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटात नाराजीचा सूर। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आणि गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियानाला सुरुवात। नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। ठळक बातम्यांनंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमने सामने आलेले भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। एका खासगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचीही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते म्हणजे वाल्मिक कराड हे सध्या कोठडीत आहेत। सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेले असतानाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलंय। मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची ही गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होतोय। माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा देत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय। त्यांच्या या प्रवेशामुळे कोकणातील ठाकरे गटाला आता एक मोठा धक्का बसला असला तरी शिंदे सेनेत मात्र मोठी नाराजी पसरली आहे। राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर विशेषतः राजापूर लांजा मतदारसंघातील शिंदे सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झालेत। या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी राजीनाम्याचा इशारा दिलाय, तर त्यांनी साळवींच्या नेतृत्वाखाली काम करणं अशक्य असल्याचं देखील स्पष्ट होत आहे। शेतकऱ्यांच्या बळावर सरकार आणि राज्य चालतं। सरकार शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा जर देत असेल तर ते काही उपकार नाही करत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर बोलताना दिली आहे। कृषी मंत्री जर शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत असतील तर मी त्यांच्या निषेधात आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी खुलासे करावेत, अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे। ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतं तर हे काय उपकार करत नाही। सरकार 1 रुपयात विमा देतं तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात। आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं आहे या शेतकऱ्यांचं। मग ठिबकाचं अनुदान थांबवलेलं आहे, दुष्काळाचं थांबवलेलं आहे, अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल, या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी। शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं हिणवणारं सरकार, वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे की सरकार सुद्धा अशा वक्तव्याशी सहमत आहे का। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री असलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणल्यात, त्यामुळे त्यांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, अशी मागणी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे। कोकाटे हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत, तर कोकाटे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारला पत्र देऊन पाठपुरावा करणार असल्याचं देखील आश्वासन यावेळी डॉक्टर बोंडे यांना दिलंय। बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अन। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे ते चांगलेच वादात अडकलेत. पीक विम्याविषयी बोलताना भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे विरोधकांना त्यांना चांगलंच घेरलंय. सरकार 1 रुपयात पीक विमा देतं याचा गैरउपयोग काही लोकांनी केला. पीक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील असं देखील कोकाटे यांनी यावेळी सांगितलंय. शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता ही पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात. कुठेतरी 600 केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे. त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे. पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. शिवसेनेमार्फत गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान सुरू करण्यात आलंय. आज या अभियानाला रायगडच्या म्हसळा येथून शिंदेच्या शिवसैनिकांनी सुरुवात केली आहे. तालुका प्रमुख प्रसाद बोरले यांनी आपल्या शिवसैनिकांसमवेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. म्हसळा तालुक्यातील सुरई कुणबीवाडी येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या समवेत अन्य कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा 1,70,00,000 सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपने ठरवलं असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल असं म्हणत सदस्य नोंदणी संपल्यानंतर मंडळ अध्यक्षांच्या निवडणुका, जिल्हाध्यक्ष आणि राज्याच्या अध्यक्षाची निवडणूक होणार असल्याचं देखील दानवे यांनी सांगितलंय. तर जालना जिल्ह्यात आतापर्यंत भाजपच्या एकूण 2,25,300 सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणीची मोहीम चालू आहे आणि 1,70,00,000 सदस्य करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ठरवलं आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज बूथच्या रचनेप्रमाणे ते टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि 1 कोटीचा टप्पा अगोदरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार केलेला आहे. पैठण येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1 अंतर्गत 10 अंगणवाडी सेविका, 52 मदतीस सेविकांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रकल्पाधिकारी सुरेखा पाटील यांनी दिली आहे. तर यासाठी 12वी पदवीधर, पदव्युत्तर, डीएड, बीएड तर MSCIT असलेल्यांची नियमाप्रमाणे निवड केली जाणार आहे अशी माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी सुरेखा पाटील यांनी दिली आहे. भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज सुरू झाले तर 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मी सुरेखा प्रभाकर पाटील, प्रकल्प अधिकारी पैठण 1. तर शासनाच्या आदेशानुसार 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे मुख्यमंत्र्याचा, त्याच्या अंतर्गत आपली भरती प्रक्रिया सेविका, मदतनीस यांची सुरू आहे. तर त्यामध्ये एकूण 10 सेविका आणि 52 मदतनीसची भरती आपल्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तर त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी आहे ती कमीत कमी 12वी पास आणि त्यापेक्षा जास्त जे त्यांचे हे असतील शैक्षणिक अर्हता त्याप्रमाणे त्यांना मार्क दिले जातील आणि वयाची अट जी आहे ती 18 ते 35 ही आहे. तर आपल्याला 13 तारखेपासून आपण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर ती 28पर्यंत आहे. 28/2/2025 ही शेवटची तारीख आहे. यापूर्वी सर्व अर्ज स्वीकारले जातील. प्रकल्प कार्यालय पैठण येथे.
बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात. धुळ्यातील मौलवीगंज भागातून अन्न व औषध प्रशासनाने मदनी स्वीट्स या दुकानासह गोदामातून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. दुकान व गोदामाला सील करत संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तर हे काम दुपारी उशिरापर्यंत सुरूच होतं. या कारवाईचं नाशिक कनेक्शन असल्याचं देखील बोललं जातं. तर अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने दुकानासह गोदामातून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दुकान व गोदाम सील केले. आज गुप्त वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वलीपुरा मौलवीगंज बडी गलियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे. साधारण या ठिकाणी मिराज, रजनीगंधा, विमल, तसेच राजनिवास, डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासनाने विक्रीसह, वाहतुकीसह आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे. सदर मालाची मोजदाद चालू आहे आणि मोजदाद झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचा पहिला बळी गेलाय. चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या गौराबाई गावडे या महिलेचा मृत्यू झाल्याने तिथली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात अतिथी दक्षता विभागात त्या उपचार घेत होत्या. सध्या सीपीआर रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमचे एकूण 8 रुग्ण उपचार घेत आहेत. तर त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी सांगितलंय. मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथील वैद्यकीय अधीक्षक. तर सध्या पुण्यातील जे गिलेन-बारी सिंड्रोमच्या आजारामुळं जे थोडे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले त्या अनुषंगानं कोल्हापुरातसुद्धा काही गिलेन-बारी सिंड्रोमचे रुग्ण ॲडमिट झालेले आहेत. परंतु दरवर्षी या प्रमाणात हे रुग्ण त्या प्रमाणात ॲडमिट होतात तेवढेच झालेले आहेत. आणि सध्या 8 रुग्ण आपल्या इथं उपचार घेत आहेत. त्यातले 3 बाल रुग्ण आहेत आणि 5 प्रौढ रुग्ण आहेत. आणि सर्वांना योग्य प्रकारचे उपचार चालू आहेत. ज्याप्रमाणे IV इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक महागडं औषध आहे ते आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे आणि सर्वांना ते मिळते. त्याचबरोबर प्लाझ्माफेरेसिस नावाचा हे एक पर्यायी उपचार आहे तोही आपल्याकडं उपलब्ध आहे. आणि ICU अतिदक्षता विभागातल्या सर्व सोयी आपल्या इथं उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व
रुग्णांना चांगले उपचार मिळत आहेत. काल एक गौराबाई गावडे राहणार सोनारवाडी तालुका चंदगड येथील एक वृद्ध स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पण अशी घटना क्वचित प्रसंगी होते. काही त्याला विविध कारणं असतात. जनतेने याबाबत भिवून जायचं कारण नाही आहे. बाकीचे सर्व रुग्ण अगदी सुस्थितीत आहेत आणि ते चांगल्या उपचाराला प्रतिसाद देत आहेत. शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. ऐतिहासिक शस्त्रास्त्र आणि वस्तूंचं प्रदर्शन यावेळी भरवण्यात येणार आहे. तर यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसाठी व्याख्यान मालेचंदेचे देखील आयोजन करण्यात आलंय. 16ला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय. जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत, ऐतिहासिक शस्त्र आहेत, जे आताच्या पिढीला याची माहिती नाही, त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा 17 तारखेला संध्याकाळी आपण करतोय. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान. मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत. शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे. या बातमीसह प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.